आकाश आणि पृथ्वीचा उत्पन्न करत्या प्रभू तुला धन्यवाद आणि स्तुती करतो, कारण तू महान अद्भुत पराक्रमी परमेश्वर. हा समय तुझ्याकडून येतो आणि म्हणून परमेश्वर पिता आम्ही तुझ्या चरणी झुकतो देवा. ही वेळ आहे की आम्ही तुझी वाणी ऐकावी, ही वेळ आहे की तुझा आवाज आम्ही ऐकावा. आणि म्हणून परमेश्वर तू बोल, आम्ही ऐकतो. माझ्या देवा मी जसा आहे तसा तुझ्या चरणी येतो. मज पापेवर दया कर, मला तुझ्या क्रूसा आड घे, तुझ्या रक्ताने शुद्ध कर. आणि प्रभू तुझ्या आत्म्याने मला भर दे बाबा, कारण माझी बुद्धी, माझे विचार, माझं ज्ञान सर्व मी केर कचरा लिहितो आणि ते स्वर्गीय ज्ञान तुझ्याकडे मी मागतो दे बाबा. ज्या ज्ञानाने मी उदा आहे ते ज्ञान मी तुझ्याकडे मागतो. मला भर तुझ्या आत्म्याने आणि तू तुझ्या मंडळीशी आम्हा प्रत्येकाशी बोल. जी गरज आहे प्रभू ती पूर्ण कर. आणि पिता सर्व महिमा आणि गौरव तुलाच मिळत असेल. मला लागणारं सामर्थ्य तू दे. मी घटावर तूच वाढावा आणि तूच दिसावा. सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा आणि तुलाच देतो. प्रार्थना ईश्वर तुझ्या पवित्र आणि गोड नावाने. हालेलुया. जे वचन आपण कालपासून पाहत होतो, परत एकदा आपण त्या वचनाकडे जाऊन नीतिसूत्र याचा दुसरा अध्याय, नीतिसूत्र याचा दुसरा अध्याय वचन 4 आणि 5 वाचून घेऊ आणि मग पुढे जाऊ. जर तू रुपयाप्रमाणे, वचन सांगतं, जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील, व गुप्त निधीप्रमाणे, त्याला उमगून काढशील, तर परमेश्वराच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. हालेलुया. बायबल मध्ये जर तुम्ही पाहिलं तर येशू ख्रिस्ताचे किती शिष्य होते? 12. बोलत जा, किती शिष्य होते? 12. त्याच्यापैकी येशू ख्रिस्त सगळ्यात जास्त सोबत कोणत्या शिष्यांना ठेवायचं? किती शिष्यांना ठेवायचं? कुठं पण जायचं असेल, जर एखाद्या ठिकाणी प्रार्थनेला जायचं असेल, डोंगरावर जायचं असेल, तर विशिष्ट काही शिष्य होते जे नेहमी येशू सोबत राहायचे. किती शिष्य होते? 3. की जे प्रत्येक वेळेस महत्वाच्या बाबीमध्ये, उदाहरणार्थ एकदा डोंगरावर येशू गेला आणि तिथे येशूचं रूपांतर झालं, त्याच्या चेहऱ्यातून प्रकाश निघायला लागला, त्याचे सगळे कपडे सफेद झाले. आणि हे पाहण्यासाठी तिथं 3 शिष्य होते. किती शिष्य होते? 3. बाकी इतर जे शिष्य होते ना ते त्या ठिकाणी नव्हते. 8 शिष्य घरीच होते. हालेलुया. फक्त किती शिष्यांना येशूने आणलं होतं तिथं? बोला किती? 3. कोण कोण होते ते 3 शिष्य? कोण सांगेल? त्या 3 शिष्यांचं नाव काय जे येशू सोबत टेकडीवर होते? माहिती तुम्हाला? ते 3 शिष्य कोण आहेत? वचन वाचतात, बायबल वाचतात? नाही, शिष्य म्हणतोय. येशूचे 12 शिष्य. त्या 12 शिष्यांपैकी 3 जण जे नेहमी येशू सोबत राहायचे, ज्यांच्याशी येशू महत्वाच्या गोष्टी बोलायचे, ज्यांना येशूने दर्शन दिलं की जेव्हा रूपांतर प्रवेश ख्रिस्ताचं झालं इतर शिष्यांना नाही दिसलं, पण या 3 शिष्यांनी ते रूपांतर पाहिलं. हे 3 शिष्य कोण आहेत? शिष्य, येशूचे शिष्य 12 शिष्यांपैकी. हा बरोबर. कोण? पहिला आहे पेत्र. दुसरा नाही, शिष्य. पहिला पेत्र, दुसरा येशूच्या 12 शिष्यांपैकी 3 शिष्य जे येशू सोबत नेहमी राहायचे, त्यांच्यातला पहिला होता पेत्र. बोला कोण होता? दुसरा होता याकोब. कोण होता? आणि तिसरा होता योहान. कोण होता? पेत्र, याकोब, योहान. हे 3 शिष्यांना प्रभू येशू ख्रिस्त अशा ठिकाणी पण घेऊन जायचा जिथं तो बाकीच्यांना घेऊन जात नव्हता. हालेलुया. आणि म्हणून जेव्हा एका टेकडीवर प्रभू येशू ख्रिस्ताने या शिष्याला घेऊन गेला, बाकीच्यांना म्हटलं तुम्ही इथंच थांबा. पेत्र, याकोब आणि योहान या तिघांना येशूने घेतलं आणि तो त्यांना टेकडीवर घेऊन गेला. आणि बायबल असं म्हणतं टेकडीवर गेल्यानंतर त्यांचं रूपांतर झालं. हालेलुया. येशूचं रूपांतर झालं, चेहऱ्यातून प्रकाश यायला लागला, त्याचे सगळे कपडे सफेद झाले. आणि मग पेत्र, याकोब, योहान पाहत आहे की येशू सोबत 2 जण उभे आहेत अजून कोणीतरी. एक एलिया होता आणि एक मोशे होता. हालेलुया. एलिया आणि मोशे येशू सोबत बोलताना या 3 शिष्यांनी पाहिलं. हालेलुया. हे दर्शन बाकी कोणालाच झालं नाही, हे दर्शन फक्त या तिघांना झालं. हालेलुया. मला वाटतं मलाच दिसतं बोलूया. हे दर्शन फक्त किती लोकांना झालं? 3. कोण कोण होते ते? पेत्र, याकोब आणि योहान. बोला, पेत्र, याकोब, योहान. पेत्र,
याकोब, योहान. हालेलुया. या 3 शिष्यांसोबत येशू त्या गोष्टी बोलायचा जो इतर शिष्यांसोबत बोलत नव्हता. तुम्हाला माहितीये पेत्र जो होता त्या पेत्राला प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं, पेत्रा ह्याच खडकावर मी माझी मंडळी स्थापिन. हालेलुया. पहिली मंडळी बनवण्याबद्दल प्रभू येशू ख्रिस्ताने जे अभिवचन दिलं ना ते 12 शिष्यांपैकी कोणत्या शिष्याला दिलं? पेत्राला. बोला, कोणाला दिलं? हालेलुया. तुम्हाला माहिती बायबल मध्ये सगळ्यात शेवटचं पुस्तक कोणतं आहे? सगळ्यात शेवटचं पुस्तक कोणतं आहे बायबल मध्ये? प्रकटीकरण. बोला, कोणतं आहे? प्रकटीकरण. प्रकटीकरणाचं पुस्तक कोणी लिहिलं? कोणी लिहिलं? योहानाने लिहिलं. हालेलुया. योहानाला झालेलं प्रकटीकरण बाकी कोणाला झालं नाही. तुम्हाला माहितीये का त्या काळामध्ये सुद्धा लोकांना कळत नव्हतं की याच्यात काय लिहिलं गेलेलं आहे. आजच्या काळामध्ये देव त्याची उकल देतोय. आमेन. म्हणजे आज घडणाऱ्या घटना या कधी लिहून ठेवलेल्या आहेत? 2000 वर्षापूर्वी. कोणी प्रकटीकरणामध्ये कोणी लिहून ठेवल्या? योहानाने. हालेलुया. तुम्हाला माहिती का पेत्र, याकोब, योहान, पेत्राने पहिली मंडळी तयार केली. बायबल असं म्हणतं प्रेषितांच्या कृत्यामध्ये जेव्हा पेत्रावर पवित्र आत्मा आला आणि पेत्र संदेश द्यायला लागला, एकाच संदेशामध्ये 3000 लोक देवाच्या राज्यात आले. बोला किती? 3000. बोला किती? पहिली मंडळी किती हजार लोकांची तयार झाली? 3000. हालेलुया. हा कोण होता? पेत्र. बोला, हा कोण होता? पेत्र. ज्याला पवित्र आत्मा प्राप्त झाला आणि एका क्षणात त्याने 3000 आत्मे देवाच्या राज्यात आणले. आमेन. त्यानंतर योहान, ज्या योहानाला प्रकटीकरण झालं, स्वर्गाचं दर्शन तो पाहतोय, स्वर्गातलं सिंहासन तो पाहतोय, 24 वडिलांना तो पाहतोय, स्वर्गदूत तो पाहतोय, त्या ठिकाणी करुबीम तो पाहतोय, सराफीम तो पाहतोय. सगळ्या स्वर्गातल्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये काय होणार आहे, 7 वर्षाच्या काळामध्ये काय होणार आहे, प्रभू येशू ख्रिस्त कसा येणार आहे, मंडळीला कसा घेऊन जाणार आहे, स्वर्गामध्ये तुम्ही मी कसे कपडे घालणार आहोत, हे सगळं कोण पाहतोय? योहान. बोला, कोण पाहतोय? हालेलुया. अद्भुत अशा गोष्टी, अद्भुत अशी दानं, अद्भुत अशी सेवा पेत्र, याकोब आणि योहान यांच्याद्वारे झाली. आमेन. आणि तिघं कोण आहेत तुम्हाला माहिती? हे खूप शिकलेले होते का? नाही. खूप चांगल्या डिग्र्या घेतलेल्या होत्या का? नाही. हे तिघं कोण होते? मासे पकडणे. अनपढ म्हणजे काय काम करायचे येशूच्या मागे येण्याच्या अगोदर? काय करायचे? बोला बोला, काय करायचे? हालेलुया. चला मत्तई कृषी वर्तमान काढा. मत्तई कृषी वर्तमान 4 अध्याय 18 वचनापासून पुढे. मत्तई 4:18 पासून पुढे. नंतर गालिल समुद्रात जाऊन, बायबल असं म्हणतो, नंतर गालिल समुद्रात जाऊन येशू चालला असता त्याने पेत्र म्हटलेला शिमोन व त्याचा भाऊ आंद्रिया या दोघा भावांना समुद्रात पाक टाकताना पाहिले. समुद्रात काय टाकताना पाहिलं? पाक म्हणजे काय? जाळं. हालेलुया. जाळं टाकताना पाहिलं. आता मला एक सांगा, मासे पकडण्याचं काम करणारे आहेत ते, ज्याला आपण म्हणतो कोळी ना, मासे पकडणारे कोळी आहेत. हालेलुया. आता मासे पकडण्यासाठी कॉलेजचं शिक्षण घ्यावं लागतं का? शाळेतली डिग्री घ्यावी लागते का? कसलीच गरज नाही. म्हणजे तुम्हाला माहितीये अशिक्षित लोक होते. हालेलुया. हे लहानपणापासून तिकडे वाढलेले होते, जसे तरुण झाले तेव्हापासून काय पकडत होते? मासे पकडत होते. बायबल असं म्हणतं, येशूने पेत्र आणि आंद्रिया दोघं भावांना काय पकडताना पाहिलं? मासे. ते पाक टाकत होते समुद्रामध्ये. पुढे वाचा. कारण ते मासे धरणारे होते. कारण ते काय करणारे होते? मासे धरणारे होते. पुढे त्याने त्यांना म्हटले, येशूने त्यांना म्हटले, माझ्या मागे या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे करीन. म्हणजे मी तुम्हाला काय धरणारे करीन? माणसे. हालेलुया. मासे कशाने पकडले जातात? जाळ्याने. अजून गळ किंवा जाळ. हालेलुया. मासे जाळ्याने पकडले जातात. माणसं कशाने पकडले जातात? चांगल्या गोष्टी. बरोबर. कशाने? चांगल्या गोष्टी बोलल्याने. आम्ही देवाचं वचन सांगितल्याने. हालेलुया. तेव्हा पेत्राला माहिती होतं का वचन काय आहे? नाही. पेत्राला बोलता येत होतं का? आंद्रियाला बोलता येत होतं का? बिलकुल नाही. तरी प्रभूने काय सांगितलं? मासे पकडणं सोडा, मी तुम्हाला काय पकडणारे करेन? माणसे. बोला, काय धरणारे करेन? माणसे धरणारे करेन. पुढे वाचा. लगेच ते जाळी सोडून देऊन त्याला अनुसरले. बायबल असं म्हणतं, लगेच त्यांनी त्यांचं काम सोडलं आणि ते येशू ख्रिस्ताच्या मागे जायला लागले. हालेलुया. का बरं? कारण यांनी आम्हाला चांगलं काम दिलेलं आहे. हालेलुया. आतापर्यंत आम्ही मासे पकडत होतो, हा म्हणतो आम्ही काय पकडू? माणसं. प्रभू जो महान परमेश्वर, जो देवाचा एकुलता एक पुत्र, जेव्हा त्यांनी त्यांना सांगितलं ना, मी तुम्हाला माणसं धरणार करीन, त्यांनी ते काम सोडलं आणि कोणाच्या मागे गेले? येशूच्या. पुढे वाचा.
तेथून पुढे गेल्यावर त्याने दुसरे दोघे भाऊ म्हणजे परत त्याला दोन भाऊ दिसले. कोण? जब्दीचा मुलगा याकोब व त्याचा भाऊ योहान यांना आपला बाप जब्दी याच्या बरोबर तारवाट आपली जाळ नीट करताना पाहिले. हे पण दोघं कोण आहेत? जाळी धुत आहेत. ते काय जाळी धुत आहेत याचा अर्थ ते दोघं पण कोण आहेत? याकोब आणि योहान कोळी. काय धरणारे आहेत ते? मासे. पुढे वाचा. आणि त्याने त्यांना बोलावले मग लगेच ते तारू आपला बाप यांना मागे सोडून त्याला अनुसरले. त्यांनी पण मासे धरणं सोडलं आणि कोणाच्या मागे आले? येशूच्या. कोणाच्या मागे आले? हे दोघं भाऊ याकोब आणि योहान आणि पेत्र आणि आंद्रिया हे चारही जण जे आहेत ना मासे धरणारे होते. तुला काय धरणारे होते? कधी शाळेत गेले? कधी शिक्षण घेतलं? बायबल मध्ये काय लिहिलेलं, नियमशास्त्रामध्ये काय लिहिलेलं त्यांना माहिती नाही. रेग्युलर मंदिराला जाणारे नाही, तरी सुद्धा प्रभूने त्यांना निवडलं. आणि तुम्हाला माहितीये तोच पेत्र आहे जेव्हा पवित्र आत्म्याने भरून गेला ना, जेव्हा तो उभा राहिला तर एका क्षणात किती हजार लोक देवाच्या राज्यात आणले? 3,000. तोच योहान आहे ज्या योहानाला देवाने स्वर्गाचं प्रगटीकरण दाखवलं आणि त्याने लिहून ठेवलेलं आहे 2000 वर्षानंतर कोणत्या गोष्टी घडणार आहेत ना, हे पेत्राने त्याच काळामध्ये लिहिलं. हे ज्ञान कुठून आलं? हालेलुया. ज्यांना फक्त मासे धरण्यापुरतं माहिती होतं, मासे कसे पकडायचे एवढं माहिती होतं, जगात काय चाललेलं आहे, कोणाचं राज्य आहे, कोणाचं सरकार आहे, जगामध्ये काय बदल होत आहेत, काय शोध लागतायत, ज्यांना कसलंच काही ज्ञान नव्हतं, त्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने जेव्हा निवडलं आणि जेव्हा ते प्रभूच्या हातामध्ये आले, तुम्हाला माहितीये परमेश्वराने त्याच व्यक्तींना एवढंच ज्ञानाने भरून टाकलं की जेव्हा पेत्र उभा राहिला ना, एका क्षणामध्ये किती हजार लोक देवाच्या राज्यात आले? 3,000. बोला किती हजार? हालेलुया. बायबल ट्रेनिंगला गेला होता पेत्र? नाही. योहान बायबल ट्रेनिंगला गेला होता? खूप पुस्तकं वाचले होते? मग कुठून आलं हे ज्ञान? कोणी शोधलं? बायबल म्हणतो नीतिसूत्र 2:4-5 परत वाचा. जर तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील गुप्त निधीप्रमाणे त्याला उमगून काढशील तर परमेश्वराच्या भयाची तुला देवाच्या भयाची तुला जाणीव होईल आणि देवाविषयीचे ज्ञान तुला प्राप्त होईल. हालेलुया. हालेलुया. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला भेटला होता आणि पेत्राच्या होडीत तो बसला आणि त्याला म्हटलं थोडे पुढे घेऊन चल आणि पेत्राला म्हटलं इथं जाळं टाक. पेत्र काय म्हणतो? रात्रभर मासे पकडले, एक पण सापडला नाही. येशूने म्हटलं मी सांगतो तिथं जाळ टाक. हालेलुया. जसं त्याने जाळ टाकलं, बायबल मध्ये एवढे मासे लागले की जाळ आटायला लागले. हालेलुया. हे सगळे मासे त्यांनी घेतले आणि होडीत टाकले. कुठे टाकले? होडी बुडायला लागली, एवढं जड. हालेलुया. आणि एवढ्या होडीमध्ये सगळे मासे भरलेले असताना प्रभू येशू ख्रिस्ताने पेत्राला म्हटलं माझ्या मागे. हालेलुया. एक होडी जर विचार केला तर ती जर पूर्ण माशांनी भरलेली असेल गच्च, किती किलो मासे असतील ते? अंदाजे किती मावतील एका मोठ्या होडीमध्ये मासे? अंदाज सांगा काही. कमीत कमी 20-25 क्विंटल. किती क्विंटल? बरोबर आहे ना? बरोबर आहे. कारण आपलंच वजन किती असतं माणसाचं? कमीत कमी 60 ते 70 किलो. बरोबर आहे ना? जर 60-70 किलोचे दोन माणसं जर होडीमध्ये बसू शकतात तर ती खूप वजन घेऊ शकतात. हालेलुया. म्हणून 20-25 क्विंटल तर ती सहज घेईल. हालेलुया. म्हणजे 20-25 क्विंटल म्हणजे किती झालं? 2500 किलो. बोला किती? 2000 ते 2500 किलो एवढे मासे होते. कुठं? होडीत. कोणामुळे सापडले? येशूमुळे. बोला कोणामुळे सापडले? विचार करा. हे 2000 किलो मासे एकीकडे आहेत आणि येशू त्यांना काय म्हणतो? आता कोणा मागे या? माझ्या मागे. त्यांनी विचार केला असता कधी आयुष्यात एवढे मासे सापडले नाही. वर्षभर जरी पकडले तरी 2000 किलो सापडत नाही. आणि एकाच दिवसात किती सापडले? 2000. एवढे मासे विकून देतो ना प्रभू, मग तुझ्या मागे जायचं काय ते बघू. हालेलुया. केलं त्यांनी तसं? त्यांनी भरलेली होडी तशी सोडून दिली. आणि कोणाच्या मागे गेले? कोणाच्या मागे गेले? त्यांना माहिती होतं जो एका क्षणामध्ये जर 2000 किलो मासे देऊ शकतो, जर तोच आमच्या सोबत राहिला आम्हाला काही कमी पडणार नाही. आम्हाला काहीच कमी पडणार नाही. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रियांनो. देवाला त्या रीतीने शोधा. आमेन. हा, प्रभूला त्या रीतीने शोधा. देवाची अपेक्षा आहे. तुम्हाला माहितीये पेत्र अज्ञानी होता, पेत्र शिकलेला नव्हता, याकोब शिकलेला नव्हता, योहान शिकलेला नव्हता. पण जेव्हा देवाला त्यांनी शोधून काढलं, जेव्हा देवाचं ज्ञान त्यांनी प्राप्त केलं, जेव्हा त्यांनी त्यांचं अमूल्य जे होतं ते सोडून दिलं आणि प्रभूच्या मागे जेव्हा ते गेले ना सर्व समर्पणाने, तर देवाने त्या ज्ञानाने त्यांना भरलं. एकटा पेत्र जेव्हा उभा राहिला 3000 आत्मे देवाच्या राज्यात.
आमेन. हालेलुया. हे का होतं माहिती तुम्हाला? कारण तुम्ही बघा, नीट लक्ष द्या. बायबल म्हणतो तू रुपयाप्रमाणे त्याचा शोध करशील. हालेलुया. जे ज्ञान देवाचं आहे ना, ते कसं शोधा? रुपयाप्रमाणे, म्हणजे चांदीप्रमाणे. आपण शिकलो कशाप्रमाणे? चांदी किती खोल सापडते मी सांगितलं तुम्हाला? 1000 ते 1400 फूट. बोला, 1000 ते कुठे असते? जमिनीच्या खाली. बघा, ते खोदणारे जे असतात ना, त्यांना माहिती या जमिनीत काय आहे? चांदी आहे. मग ती एवढं का खोदतात? कारण त्यांना माहिती मध्ये काय सापडणार आहे आम्हाला? चांदी. अमूल्य जे आहे ना, किमतीवान जे आहे ना, मौल्यवान जे आहे ना, असं जोपर्यंत तुम्हाला कळत नाही तिथं आहे, तोपर्यंत तुम्ही श्रम घेणार नाही. हालेलुया. तुमच्याकडे नकली सोन्याची अंगठी आहे आणि एक सोन्याची अंगठी आहे. एक नकली आणि एक ओरिजिनल. जर नकली अंगठी तुमच्या घरात हरवली तर तुम्ही काय कराल? किती वेळ शोधा? नकलीसाठी सोडून देणार. कारण तिला किंमत कितीला भेटती? ती 20, 25, 10 रुपये, 50 रुपये याच्यावर तिची किंमत. पण जर समजा सोन्याची अंगठी हरली, मग काय करा? घरात तुमची सोन्याची अंगठी हरली, काय करा? 8 दिवस नाही, जोपर्यंत सापडत नाही तुम्ही घर उलट बाजूला. हालेलुया. कारण त्या अंगठीला काय काय आहे तिला? कारण ती कसली आहे? सोन्याची. बोला, ती कसली आहे? जेव्हा तुम्हाला कळतं ना हिला किंमत आहे, तर त्यावेळेस तुम्ही मनापासून शोधता. हालेलुया. जीव ओतून शोधतात. हालेलुया. घर उलट पालट करून टाकतात. कारण तुम्हाला माहिती, जी हरवलंय ना, ते मौल्यवान आहे. आमेन. हे मला सापडलंच पाहिजे म्हणून आपण जीवानिशी प्रयत्न करतो. समजतं मी काय सांगतो? पण जर नकली असेल ना, तर तुम्ही शोधणार नाही. तुम्हाला माहिती, तुम्हाला आणि मला जिवंत देव सापडलाय. तुला काय सापडलाय? हा, तो जिवंत देवाचं नाव तुम्हाला कळलंय, त्याची ओळख तुम्हाला झाली. फक्त देवाची इच्छा आहे, त्याच्या ज्ञानाला तुम्ही तशाच रीतीने शोधा ज्या पद्धतीने एखाद्या मूल्यवान वस्तूला शोधा. हालेलुया. पूर्ण मनापासून शोधा. पूर्णपणे बळ खर्च करा. पूर्णपणे शक्ती खर्च करा. देवाची इच्छा आहे, ज्या वेळेस एखाद्या रुपयाप्रमाणे तुम्ही त्याचा शोध कराल आणि गुप्त निधीप्रमाणे त्याला उंगून काढाल, देवाचं वचन म्हणजे देवाचं भय आणि त्याची जाणीव तुम्हाला. हालेलुया. हालेलुया. अहो, सोन्याची वस्तू जर हरली ना, तर तुम्ही त्या दिवशी कामाला जाणार नाही. काम धंदे सगळे टाकून द्या. झोप उडून जाईल, भूक लागणार नाही. कारण काय हरलंय? सोनं. बोला, काय हरलंय? सोनं. जोपर्यंत सापडत नाही तोपर्यंत चैन पडणार अन्न गोड लागणार. मटण जरी खायला दिलं तरी चांगलं वाटणार नाही. कारण हरलं काय? तुला हरलं काय? कारण त्याची किंमत आपल्याला मला माहिती. ज्या दिवशी तुम्हाला देवाची किंमत कळेल ना, त्या दिवशी त्याला शोधल्याशिवाय तुम्हाला चैन पडणार. जोपर्यंत मला देवाचं ज्ञान भेटत नाही, देव मला भेटत नाही, प्रभूच्या जवळ मी जात नाही, त्याचा अनुभव मी घेत नाही, तोपर्यंत मला चैन पडू शकत. हालेलुया. कळलं पाहिजे की ते मूल्यवान आहे. आमेन. एक वचन वाचू आपण. लूका सुवर्तमान याचा 19वा अध्याय. लूका सुवर्तमान याचा 19वा अध्याय. पहिल्या वचनापासून. त्यांनी यरीहोत प्रवेश केला. येशूने यरीहो ह्या शहरामध्ये प्रवेश केला व त्यातून तो पुढे जात होता. आणि त्याच्यातून येशू पुढे जात होता. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. कोण? जक्कई. बोला, जक्कई. जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तुम्हाला जक्कई माहिती का बायबल मध्ये? जक्कई कसा होता? खूप उंच होता. मग कसा होता? गुटका. कसा होता? गुटका कशाला म्हणतात? किती उंची असली पाहिजे त्याची? जास्तीत जास्त एवढा. बरोबर आहे ना? याला काय म्हटलं जातं? माझ्या खांद्याला लागेल त्याला गुटका म्हणणार नाही. पण गुटका कोण असतो? जो फक्त कमरेपर्यंत येईल. हालेलुया. ज्याचं वय जास्त आहे, जो आहे 50 वर्षाचा, आहे 40 वर्षाचा, पण वय उंची किती आहे याची? एवढीच ना. त्याला काय म्हटलं जातं? गुटका. बोला, ठेंगणा म्हणजे काय? गुटका. समजतंय तुम्हाला? जक्कई तसा आहे. वाचा परत पहिल्यापासून. तेव्हा पहा, जक्कई नावाचा कोणी एक मनुष्य होता. तेव्हा जक्कई नावाचा एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असतो. आता नीट लक्ष द्या. जक्कयाबद्दल पहिले समजून घ्या. जक्कई मुख्य जकातदार होता. बोला, काय होता? मुख्य जकातदार. जकातदार म्हणजे काय? पैसेवाला नाही.
पैसे गोळा करणार. बोला पैसे गोळा करणार. हालेलुया. आता समजा तुम्ही आहेत ना, तर तुमच्याकडून टॅक्स घेण्याचा अधिकार कोणाला होता? टॅक्स म्हणजे कर. टॅक्स घेण्याचा अधिकार जक्कईला होता. हालेलुया. आणि त्याच्या हाताखाली अनेक जकातदार होते. बायबल म्हणतो तो मुख्य होता. बोला तो काय होता? मुख्य. वचनात असं लिहिलेलं तो मुख्य जकातदार होता. हालेलुया. म्हणजे त्याच्या हाताखाली जे इतर जकातदार होते ना, त्यांचा तो अधिकारी होता. बॉस. काय होता? बॉस. हालेलुया. होता कसा तो? गुटका, पण अधिकार मोठा होता. हालेलुया. ज्याच्या हातामध्ये अधिकार असतो ना, तो लंगडा असेल, पांगळा असेल, त्याच्या अधू असेल, काही असेल तरी काही फरक पडत नाही. त्याच्याकडे कोणता अधिकार आहे त्याच्यावर डिपेंड आहे. आमेन. जक्कई जरी दिसायला गुटका होता, पण त्याच्याकडे अधिकार मोठा होता. हालेलुया. सगळे जकातदार त्याच्या हाताखाली होते. तो मुख्य जकातदार होता. पुढे मुख्य जकातदार असून श्रीमंत होता. कसा होता? श्रीमंत. बोला कसा होता? श्रीमंत. हालेलुया. तुम्ही तब्येतीने किती धडधाकड असा काही फरक पडत नाही. एखाद्याकडे खूप पैसा असला ना, बरोबर लोक त्याला डोक्यावर घेऊन नाचतात. खरं की खोटे? आजकाल लोक कोणाला कशाने मोजतात? पैशाने. पैसा असेल तर तुला इज्जत आहे, पैसा नसेल तर कोणी इज्जत देत नाही. ज्ञानाला काही किंमत नाही. हालेलुया. कोण किती ज्ञानी याच्याने काही फरक पडत नाही. कोणाकडे किती पैसा याच्याने फरक पडतो. खरं की खोटे? खरं की खोटे? अरे सोपी गोष्ट आहे ना. एखादा व्यक्ती खूप आत्मिक असेल तरी त्याला स्टेजवर जागा भेटत, पण एखाद्याकडे पैसा असेल त्याला सहज पुढे जागा भेटती. खरं की खोटे? हनुमान भले त्याने 2 नंबरनी पैसे कमवलेले असतील, मोठा बंगला, चांगली गाडी, सोनं नाणं त्याच्याकडे असेल ना, या साहेब इथं बसा. कुठं बसा? खुर्चीवर. भले हा विचार करणारा असेल, बसता कुठं? चर्च मध्ये. कुठं? खुर्चीवर. हालेलुया. भले पाप करणारा असेल, बाहेर जाऊन दारू पिणारा असेल, बाहेर जाऊन गुटखा खाणारा असेल, बाहेर जाऊन 2 नंबरची कामं करणारा असेल, पण काय त्याच्याकडे? काय त्याच्याकडे? मोठमोठ्या मिटिंगांमध्ये वर बसवलं जातं. कोणाला? पैसेवाल्याला. बोला कोणाला? ज्याने 50,000 चर्चला दिले, लगेच त्याला कुठं बसवतात? लगेच त्याचं नाव मोठं. कुठून कमवले याच्याशी काही घेणं देणं? कसे कमवले याच्याशी काही घेणं देणं? त्याचं जीवन कसं याच्याशी काही घेणं देणं नाही. हालेलुया. खरं की खोटे? एखादा खूप आत्मिक असेल पण त्याच्याकडे पैसाच नसेल, फाटके कपडे घालत असेल, त्याला कोणी कुत्र सुद्धा विचारत नाही. ज्ञानाला किंमत, आत्मिक जीवनाला किंमत, पवित्रतेला किंमत. मी तुम्हाला सांगतो, तुमच्या मंडळीमध्ये जो देवाचं भय बाळगणारा आहे, जो देवाच्या इच्छेप्रमाणे चालणारा आहे, भले तो कंगाल असेल ना तरी त्याला महत्वाचं स्थान द्या. हालेलुया. आणि एखादा धनी असेल, एखादा श्रीमंत असेल, एखादा पैसेवाला असेल, पण जर तो पापात जगणारा असेल ना, त्याला मला शेवट बस. कुठं बस? शेवट बस. ती तुझी जागा आहे. हालेलुया. समजते मी काय सांगतो? कारण परमेश्वर सुद्धा न्याय पैसे बघून करणार नाही. मी तुम्हाला कालच पहिल्या दिवशी सांगितलं होतं, स्वर्गामध्ये सगळं चालेल, काय चालणार नाही? वशिला नाही. काय चालणार नाही? काय चालणार नाही? पाप. बोला काय चालणार नाही? स्वर्गामध्ये सगळं चालेल पण पाप चालणार नाही. तुम्ही गरीब असले तरी चालेल, प्रभू घेऊन घेईल. हालेलुया. तुम्ही शिकलेले नसाल तरी चालेल, प्रभू घेऊन घेईल. तुमच्याकडे डिग्री नसेल चालेल, प्रभू घेऊन घेईल. तुम्ही बायबल ट्रेनिंग केलेला नसेल चालेल, प्रभू घेऊन घेईल. दान वरदान नसतील तरी प्रभू घेऊन घेईल. पण जर तुमच्यात काही पाप असेल तर माझा देव घेणार नाही. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला माहितीये, देवाच्या वेदीवर पापाला जागा नाही. हालेलुया. इथं अज्ञानी एखादा कमजोर असेल ना, त्याला उभं करा, अडचण नाहीये. गरीब असेल त्याला उभं करा, अडचण नाहीये. श्रीमंत असणं पाप आहे का? नाही. श्रीमंत असणं पाप नाही. पण लक्षात घ्या, पापच पाप आहे. हालेलुया. एखादा श्रीमंत व्यक्ती जर पापामध्ये असेल तर त्याला जागा देऊ नका. फक्त त्याच्या पैशाला पाहून जागा देऊ, कारण त्याचा पैसा 1 रुपया सुद्धा स्वर्गात जाणार नाही. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या. ही देवाची वेदी आहे, हे देवाचं स्थान आहे. या जागेवर पापाला अजिबात स्थान द्यायचं नाही. आणि ज्यांनी इथं पापाला स्थान दिलंय, मी सांगतो मंडळीचे 12 वाजतात. त्या मंडळीचे काय वाजतात? 12 वाजून जातात. का? कारण तुम्ही पापाला स्थान कुठं दिलंय? स्टेजवर. बोला कुठं दिलंय? लोक बघतात, अरे हा तुम्ही विचार करतो तरी कुठं बसलाय? स्टेजवर. कोणासोबत? पास्टरांसोबत. कोणासोबत? पास्टरला हा चालतो तर मी पण चालेल. हालेलुया. जर पास्टरला हा चालत असेल याचा अर्थ देवाला पण चालेल. लोकांना वाटतं. हालेलुया. लोकांना वाटतं. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रिया.
एखादा खून करणारा व्यक्ती जर एखाद्या पोलिसासोबत असा गळ्यात हात टाकून फिरायला लागला ना, तर त्या ठिकाणी त्याला तुम्ही कुणी म्हणणार नाही. तो फिरतो कोणासोबत आहे, त्याला स्वतःला सुद्धा भीती वाटणार नाही, कारण हा तर मला गळ्यात हात टाकू देतोय. हालेलुया. लक्षात येतंय मी तुम्हाला काय सांगू? ज्या वेळेस आपण पापाला पाप म्हणत नाही त्यावेळेस पाप डोक्यावर बसतं. लक्षात घ्या, ही वेदी आहे देवाची, या ठिकाणी पापाला जागा द्यायची नाही. भले एखादा कमजोर असेल चालेल, थोडा कमी शिकलेला असेल चालेल, पण पवित्र जीवन जगणारा, देवाचं भय बाळगणारा. मी तर नेहमी म्हणतो, गीत गाताना सुद्धा त्यांनीच गायची जे पापात नाहीये. हालेलुया. बाहेर जाऊन जे शिव्या देतात ना, त्या तोंडाने देवाची गाणं म्हणूच नका. लक्षात घ्या, कारण ऐकतो कोण आहे? देव. ऐकतो कोण आहे? देव. देवाला तुमचा आवाज माहिती आहे, कारण जेव्हा तुम्ही शिव्या देतात तेव्हा पण कोण ऐकतो? देव. जेव्हा तुम्ही निंदा करतात तेव्हा पण कोण ऐकतो? जेव्हा तुम्ही लबाड्या करतात ह्याच तोंडाने तेव्हा पण कोण ऐकतो? आणि त्याच आवाजाने परत जेव्हा तुम्ही देवाचं गाणं म्हणतात ना, तेव्हा पण कोण ऐकतो? आणि ते गाणं त्याला अजिबात आवडत नाही, अजिबात आवडत नाही. हे तुम्ही ठरवून घ्या, या तोंडाद्वारे देवाची महिमा करायची का जगातल्या घाण गोष्टी बोलायच्या आहेत. हालेलुया. एक तर जगासाठी हे तोंड उघडा, एक तर देवासाठी उघडा. आमेन. जर जगासाठी तोंड उघडायचं असेल तर देवासाठी उघडायचं नाही, आणि जर देवासाठी उघडायचं असेल तर जगासाठी उघडायचं नाही. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? हा प्रियांनो, लक्षात घ्या, तुमचा आणि माझा परमेश्वर त्याची ओळख आहे, तो पवित्र आहे. बोला, तो काय आहे? बायबल असं म्हणतं प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये, स्वर्गामध्ये 3 प्राणी आहेत. किती प्राणी आहेत? आणि ते रात्रंदिवस एकच काम करतात, देवाची स्तुती करतात. काय करतात? आणि 3 एकच शब्द बोलतात वारंवार. कोणता? पवित्र, 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 पवित्र. हालेलुया. काय म्हणतात ते? फक्त बोला माझ्या, पवित्र, 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 एवढंच बोलत राहतात ते त्या ठिकाणी. कोणासमोर? देवासमोर. कारण माहिती तुम्हाला? कारण हीच देवाची ओळख आहे. आमेन. पवित्रता ही देवाची काय आहे? देवाला सगळं चालेल, पण अपवित्रता चालत, पाप चालत, अशुद्धता चालत. हालेलुया. हालेलुया. एखादा व्यक्ती पांगळा असेल ना, देवाला चालेल, तरी प्रभू त्याचा सेवेमध्ये उपयोग करेल. आमेन. एखादा व्यक्ती दोघी डोळ्याने आंधळा असेल तरी चालेल, प्रभू त्याचा सेवेमध्ये उपयोग करेल. आमेन. लक्षात घ्या, काही फरक पडत नाही माझ्या परमेश्वराला. तुम्ही बघा, ऑस्ट्रेलियाचा एक सेवक आहे, काय नाव? निक ब्रदर. त्यांना हात पण नाही आणि पाय पण नाही, नुसतं धड आहे. हालेलुया. तुम्ही कधी बघा, युट्यूबवर पण ऐका, नुसतं हात पण नाही, पाय पण नाही, नुसतं धड आहे. छोटेसे पाय आहे तेवढीचे, त्या धडाला लागलेले. बस जगामध्ये जाऊन प्रभूची सेवा करतो. समजते तुम्हाला? पूर्ण जगभरात जाऊन कोणाची सेवा करतो? देवाची. अद्भुत रीतीने देव त्याच्याद्वारे बोलतो, वचनाद्वारे. का? कारण देवाला गरज नाही की तुमचं शरीर कसं आहे. हालेलुया. फक्त तुमचं जीवन कसं हे देव पाहतो. आमेन. म्हणून देवाने निवडताना मासे मारणाऱ्यांना निवडलं, ज्ञानी लोकांना निवडलं, बायबल ट्रेनिंग झालेल्यांना निवडलं, मूर्खांना निवडतो शहाण्यांना लाजवण्यासाठी. आमेन. समजते तुम्हाला? मी नेहमी देवाला म्हणतो, प्रभू या मूर्खाला तू ह्यासाठी निवडलं की चांगल्या चांगल्या शहाण्यांना लाजवावं. आमेन. मी स्वतःला गाढव समजतो. काय समजतो? मुर्ग्या. काय गाढव माहिती का तुम्हाला? गाढव समजतो मी स्वतःला. नक्की का माहिती तुम्हाला? मला आवडतं स्वतःला गाढव समजायला, कारण येशू गाढवावरच बसला. हालेलुया. येशू कोणावर बसला? घोड्यावर बसला, हत्तीवर बसला, उंटावर बसला. तो कोणावर बसला? गाढवावर. आमेन. आणि मला एक सांगा, जेव्हा येशू गाढवावर बसला, नवीन कपडे कोणाच्या खाली टाकले जातात? कोणाच्या पायाखाली टाकले जातात? येशू कुठे आहे? गाढवाच्या. आणि चालतो कोण आहे? गाढव. नवीन कपड्यांवर कोण चालत होता? झावळ्या टाकल्या जात होत्या. कोणासमोर टाकल्या जात होत्या? गाढवासमोर. होसांना होसांना लोक नाचत होते. कोणासमोर नाचत होते? म्हणजे येशू सोबत सन्मान कोणाला मिळत होता? मी विश्वास ठेवतो त्या दिवशी गाढवाला सगळ्यात चांगलं खायला भेटलं असेल. कारण कोण बसलाय? अरे बोला, कोण बसलाय? येशू. कोणावर बसलाय? गाढवामुळे मान कोणाचा होतोय? कोणाचा? गाढवाचा. येशूमुळे मान कोणाचा होतोय? गाढवाचा. मग मला एक सांगा, घोडा बनून काय फायदा? काय बनलं पाहिजे? कारण गाढवावरच कोण बसतो? हालेलुया. नम्र स्वभाव आहे गाढवाचा. बोला, कोणता स्वभाव आहे? गाढव खूप नम्र स्वभाव. त्याला मारा तुम्ही, आवाज सुद्धा काढणार नाही. समजतंय तुम्हाला? एकदम नम्रतेने असतं. किती पण ओझं टाका त्याच्यावर चालत राहतो. त्याला म्हणतात गाढव. हालेलुया. त्याला स्वतःला मान सन्मान नाही. लोक म्हणतात येड आहे, लोक म्हणतात गाढव आहे. कोणाला मूर्ख म्हणायचं असेल तर लोक काय शिवाय देतात? काय गदड्या.
म्हणतात ना आपले लोक, आपल्या मुलाला चुकला तर काय म्हणतात, का रे गाढव, तुला अक्कल नाही का? बरोबर आहे ना? म्हणजे मूर्ख समजलं जातं. गाढव म्हणजे काय? तुम्हाला माहिती, गाढव सगळ्यात हुशार प्राणी आहे. लक्ष द्या, गाढव कधीच गढूळ पाणी पित नाही. हे गाढवाचं वैशिष्ट्य आहे. हालेलुया. गाढव नेहमी नितळ पाणी पितं. कसं पाणी पितं? नितळ. जर तुम्ही गाढवासमोर गढूळ पाणी ठेवलं आणि स्वच्छ पाणी ठेवलं ना, तर दोघांचा वास घेईल. म्हणजे स्वच्छ आहे तेच पितं. हालेलुया. आणि आपण त्याला मूर्ख म्हणतो. आपण त्याला काय म्हणतो? मूर्ख. ते मूर्ख नाही, ते हुशार आहे. हालेलुया. बायबल म्हणतं गाढव त्याच्या मालकाचं ठाण ओळखतं. आमेन. दिवसभर इकडं तिकडं फिरेल, बरोबर रात्रीच्या वेळेस कोणाकडे येतं? मालकाकडे. बोला, कोणाकडे येतं? ही अक्कल त्याला आहे. आपल्या माणसांना अक्कल नाही. इकडं तिकडं फिरतात, दारू पिऊन कुठेतरी पडून राहतात, दुसरा कोणीतरी उचलून आणतो. खरं की खोट आहे? मग गाढवापेक्षा, मला सांगा ना, त्या माणसापेक्षा कोण बरं आहे? गाढव. तंबाखू मळा, डुकराला खायला द्या, खाईल का? आणि माणूस विमलची पुडी काढा, चोळा आणि त्या डुकराला म्हणा खा, खाईल? दारू द्या त्याला, पिल. सिगरेट द्या, पिल. माणूस सांगा ना मला, कोण बरा? माणूस का डुक्कर? त्याला तरी कळतं काय खावं नाही खावं, काय नाही खावं. हालेलुया. माणसाला कळत नाहीये. हालेलुया. आणि माणूस म्हणतो मी लई हुशार. कसला हुशार? तुला ही अक्कल नाही काय खायचं, काय नाही खायचं. हालेलुया. कळते का मी काय सांगतोय ते? दारू कशी बनवली जाते? हा, हेच ऐकायचं. कशी? सडलेली. कशी? हा. काय काय सडवावं लागतं? मऊ. काय करावी लागती? ताज्या मवाची का दारू बनत? काय करावी लागती? तुम्हाला माहिती, इंग्लिश दारू सुद्धा बनवण्यासाठी गहू जे असतात ते काय करावे लागतात? सडवावे लागतात. बोला, काय करावे लागतात? विस्की नावाची जी दारू आहे ना, ती दारू बनती गव्हापासून, पण ते गहू पूर्ण सडवावे लागतात. सडलेल्या वस्तूचा कसा वास येतो? कसा? एकदम घाण. ती उसाची मळी, त्याच्यापासून पण काय बनती? देशी. बरोबर. वास कसा येतो? चांगला का घाण? घाण. अरे मला एक सांगा ना, दारू पिणाऱ्याचं पण पाहिलं का? दारू पिताना आम्ही पण प्यायचो. सुजलेलं नाही, पिताना. जेव्हा तो गोड घेतो त्यावेळेस का? कारण चांगली लागत दारू. चांगली चाकणं का खावं लागतं? कोण सांगेल? चाकणं याच्यासाठी खातात की दारू गिळता यावी. खरंय की खोटं? खरंय की खोटं? मग फुटाणे खातील, शेंगदाणे खातील, पोंगे भेटले तर पोंगे खातील. हालेलुया. काहीच नाही तर मीठ तरी चालतील. का? दारूची चौकशी आहे. दारूची चौकशी असती. किती जणांनी प्यायली? खरं हात वर करा. प्रामाणिक आहे ना? मी पण प्यायला, मी तर सांगतोय. हालेलुया. नीट लक्ष द्या. प्रभूसाठी अपमानित व्हायला लाजायचं. मी प्यायचो, आता पीत. हालेलुया. पिणारा मनुष्य मरून गेला, जो तुमच्या समोर उभा आहे तो नवीन आहे. हालेलुया. मी ह्या गोष्टी तुम्हाला यासाठी सांगतोय प्रियांनो, देवाने खूप सुंदर निर्माण केलेला. आमेन. देवाने फळ इतके सुंदर निर्माण केले. माणूस ते कसे खाऊ, कसा पिऊन राहिला? सडून. म्हणजे देव ताजं देतो, आपण काय करतो? सडून पितो. हालेलुया. हे माणसाचं ज्ञान आहे. परमेश्वराने दिलं उत्तमच आहे, पण मनुष्य ते घेताना घाण करून घेतात. हालेलुया. हे लक्ष द्या प्रियांनो, परमेश्वर खूप महान आहे. आमेन. देवाची इच्छा आहे की तुम्ही त्याची लेकरं व्हावी. देवाची इच्छा आहे तुम्ही आशीर्वादित व्हावे. अडचण ही आहे, आपल्यामध्ये प्रॉब्लेम आहे की आपल्यालाच चांगलं आवडत नाही. हा स्वभाव देवाचा नाही, हा स्वभाव सैतानाचा आहे. बोला, कोणाचा आहे? सैतानाचा. हालेलुया. आता पाचा परत ते जक्कयाचं बघू आपण परत. वाचा. तेव्हा पहा, जक्कय नावाचा कोणी एक मनुष्य होता. तो मुख्य जकातदार असून पहिली गोष्ट, जक्कय काय होता? मुख्य जकातदार. पुढे तो श्रीमंत होता. तो दुसरी गोष्ट काय होता? खूप श्रीमंत, पैसेवाला होता. पुढे येशू कोण आहे हे पाहण्याचा तो प्रयत्न करत होता. आता बायबल असं म्हणतं, तो श्रीमंत होता, तो जकातदार होता, सगळ्या गोष्टी होत्या. पण बायबल म्हणतं तो कोणाला पाहण्याचा प्रयत्न करत होता? येशू कोण आहे हे पाहण्याचा प्रयत्न करत होता. हालेलुया. ज्याच्याकडे पैसा असतो त्याला देवाची गरज पडते का? सांगा. ज्याच्याकडे पैसा आहे त्याला देव लागतो? नाही. जो सुखी आहे त्याला देव लागतो? ज्याच्याकडे सगळ्या गोष्टी भरपुरीने त्याला देव लागतो? बरं, मला एक सांगा, देवाची आठवण केव्हा होते? सुखात का दुःखात?
मग देवाने आपल्याला सुखात ठेवावं का दुःखात ठेवावं? हा, मोठे परत एकदा, देवाला आपण केव्हा आठवतो, सुखात का दुःखात? दुःखात. बरोबर. मग देवाने आपल्याला सुखात ठेवायचं का दुःखात ठेवायचं? हा, सुखात. का बरं? तुम्ही आठवतात केव्हा? दुःखात. मग सुखात तुम्ही आठवत नाही. मग देवाने तुम्हाला सुखात ठेवावं का दुःखात ठेवावं? जर तुम्ही देवाला आठवावं अशी देवाची इच्छा आहे, जर तुम्ही देवाची आठवण करावी अशी देवाची इच्छा आहे, तर देवाने तुम्हाला सुखात ठेवावं का दुःखात ठेवावं? आणि सुखात तर तुम्ही आठवत नाही, मग कशाला आठवतात? दुःखात. म्हणून देव आपल्याला कशात ठेवतो? बोला बोला, कशात ठेवतो? दुःखात. म्हणून डोकं दुखी, जात नाही, पोट दुखी, जात नाही, थंडी ताप, कंबर दुखी, म्हणून इकडं तिकडं फिरत आहे. हालेलुया. इथून इथं येतं, इथून इथं येतं, इथून खाली जातं, परत इथून वर करतं आणि म्हणतात पास्टर निघत नाही. कारण देवाला माहिती आहे सुखात आठवत नाही. कधी आठवतो? फक्त दुःखात. दुःखात. हालेलुया. आपल्या दुःखानेच म्हणतो आम्ही देवाला दुःखात आठवतो. म्हणतो देव हा दुःखात, कारण अशी पण तुला सुखात आठवण आहे ना. हालेलुया. 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 हा आपला स्वभाव आहे, म्हणून आपण त्रासावा. आमेन. देवाची इच्छा नाही की आपल्याला त्रास व्हावा, पण देवाला माहिती यांना सगळं देऊन टाकलं नाही. पहिले कोणाला विसरतील? कोणाला विसरतील? देवाला. मला विसरतील, नंतर बाकीच्या गोष्टी आहेत. हालेलुया. हा, लक्षात घ्या. पण बायबल म्हणतं जक्कई जो होता श्रीमंत होता, मुख्य जकातदार होता, कोणाला शोधत होता? येशूला. येशूला. बघा, कोणाला शोधत होता? सगळं असून सुद्धा त्याला इच्छा होती मी कोणाला बघावं? येशूला. आमेन. आमेन. आज तुमच्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी चांगल्या असतील, सुखाच्या असतील, तरी कोणाला शोधण्याचा प्रयत्न करा? येशूला. कोणा कोणाला शोधण्याचा प्रयत्न, कोणाला बघण्याचा प्रयत्न करा, कोणाला भेटण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. हालेलुया. हा, मग जक्कई त्याला शोधण्याचा प्रयत्न करत होता. याचा अर्थ जक्क्याला कळलं येशू आपल्या गावात येतोय. त्या दिवशी जक्क्याने त्याचं काम सोडलं. बोला, त्याचं काम सोडलं. आज पगार नाही भेटला, आज पैसे नाही कमवले तरी चालेल, मला कोणाला भेटायचंय? तुला कोणाला भेटायचंय? रविवारच्या दिवशी जर तुम्ही तुमची कामं केली, तुम्हाला येशू कधीच भेटणार नाही. समजते मी काय सांगतो? हा, शेतात पाणी भरायला बिलकुल जाऊ नका. मीटिंगला खाडा करून देव तुमच्या शेतीला आशीर्वादित करणार नाही. जक्कयाने त्याचा फायदा सोडला. कोणाला भेटण्यासाठी? येशूला. मला कोणाला भेटण्यासाठी? येशूला. मी विश्वासाने सांगतो, ज्या लोकांनी उपास प्रार्थनेसाठी 3 दिवसाची मजुरी सोडली, देव तुम्हाला अनेक पटीने आशीर्वाद. आमेन. आमेन. लिहून घ्या. हालेलुया. हालेलुया. कारण हे तुमच्या बाजूने देवाने लिहून ठेवलेलं आहे. आमेन. हा, मला तुमचं नाव नाही माहिती, पण माझा देव तुम्हाला नावानिशी ओळखतो. आमेन. 1 दिवसाची मजुरी जर तुम्ही प्रभूसाठी सोडली ना, अनेक पटीने माझा परमेश्वर तुम्हाला. आमेन. हालेलुया. किती जण विश्वास ठेवतो? आमेन. हालेलुया. हालेलुया. कारण माझा परमेश्वर प्रत्येकाला नावानिशी ओळखतो. आमेन. म्हणून मी तुम्हाला सांगतो, देवासाठी सोडण्याला नेहमी तयार राहायचं. आमेन. आपला तोटा झाला तरी चालेल, पण मला देवाला भेटायचं आहे. आमेन. मला भक्तीला जायचं आहे, मला मीटिंगला जायचं आहे, मला प्रार्थनेला जायचंय. लक्षात घ्या, आपल्या कामांना बाजूला ठेवा. कोणाला स्थान द्या? पहिलं देवाला. हालेलुया. जक्कयाला कोणाला शोधायचं होतं? येशूला. कोणाला भेटायचं होतं? त्याने त्याचं काम त्या दिवशी सोडलं. आमेन. त्याच्या जागेवरून उठला, जकातीवरून उठला आणि जक्कई येशूला शोधण्यासाठी निघाला. आमेन. एवढा मुख्य जकातदार, एवढा पैसा कमवणारा, जितके वेळ बसायचा ना तेवढे पैसे यायचे. हालेलुया. जर 2 तास जरी तो निघून गेला ना, तरी त्याचे लाखोंचं नुकसान. कितीचं नुकसान? तरी सुद्धा तेवढे पैसे नाही भेटले तरी चालेल, मला कोणाला भेटायचंय? येशूला. हालेलुया. हालेलुया. मग पुढे वाचा. पण गर्दीमुळे, आता बायबल असं म्हणतं, जक्कई गेला, पण गर्दीमुळे त्याचे काही चालेना. त्याचे काहीच चालेना. खूप गर्दी होती येशूच्या आजूबाजूला, त्याचं काहीच चालेना. कारण तो ठेंगणा. कारण तो काय होता? ठेंगणा. बोला बोला, काय होता? ठेंगणा होता. हालेलुया. आता बुटका आहे म्हणून येशूला पाहता येत नाही. त्याच्या आजूबाजूला कोण आहे? सगळे पुढे सगळे कोण आहे? लोक आहेत, उंच उंच लोक आहेत. येशू ख्रिस्त कुठेतरी गर्दीमध्ये आहे आणि हा स्वतः काय जगते? ठेंगणा. बुटका. बोला, काय? बुटका. म्हणून त्याला येशू दिसत नाही. गर्दीमुळे त्याचं काही चालत नाही. बघायची तर इच्छा आहे, पण गर्दी मला बघू देत नाही. बघायची तर इच्छा आहे, पण लोक मला बघू देत नाही. तुम्हाला माहितीये, आज सुद्धा जगाला येशूला बघण्याची इच्छा आहे. आज सुद्धा अनेक लोक, जगातले विधर्मी लोक येशूला बघू इच्छितात, पण त्यांना कोण नाही बघू देत. माहिती तुम्हाला?
कोण नाही बघू देत? गर्दी. बोला, कोण नाही बघू देत? गर्दी. आज अनेक मंडळांमध्ये, चर्चेस मध्ये लोक विश्वासी नाही, फक्त गर्दी आहे. बोला, काय आहे? गर्दी. तुमचं जीवन पाहून नवीन लोक देवामध्ये येत. जेव्हा तुम्ही शिव्या देतात, तुमचं ऐकून नवीन लोक विश्वास ठेवत नाही. जेव्हा तुमच्या जीवनामध्ये पाप दिसतात, नवीन लोकांवर देवाचा प्रकाश पडत नाही. गर्दीमुळे येशू दिसत नव्हता. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या, चर्च मध्ये फक्त गर्दी करू नका. जर नुसती गर्दी आपण करत असू ना, देवाच्या राज्यात तुम्ही जाऊ शकत नाही. हालेलुया. एवढ्या गर्दीमध्ये एकच व्यक्ती येशूला बघण्याची इच्छा बाळगणे. कोण? कोण? सगळी गर्दी आहे तिथं येशूच्या आजूबाजूला, त्यांना येशू दिसतोय, पण हा एक व्यक्ती मनापासून त्याला शोधतोय. कोण? कशामुळे पाहू शकत नाही? ठेंगणं असल्यामुळे. हालेलुया. आणि कोण त्याला अडवतंय बघू देण्यापासून? गर्दी. गर्दी. बोला, कोण? गर्दी. गर्दी. आज ख्रिस्ती लोक खूप आहेत, पण नुसती गर्दी आहे. बोला, काय? नुसती गर्दी. आत्मिक जीवनाचा पत्ता, प्रार्थनेचा पत्ता, वचनाचं माहिती, कधी बायबल वाचत, कधी प्रार्थना करत, कधी आराधना करत, नुसती गर्दी. बोला, काय? नुसती. काय नवीन लोक तुमच्याकडे बघून तुम्ही? देवाचं वचन म्हणतं तुम्ही जगाचे मीठ आहात. बोला, तुम्ही जगाचे मीठ. हालेलुया. याचा अर्थ काय? आपलं जीवन असं असलं पाहिजे की आपल्याशिवाय जगाला चवच नाहीये. बोला, आपल्याशिवाय जगाला पण आपल्याच तोंडाला चव नाही. तोंड उघडलं की कोणाला आपण काय बोलू याचा काही भरोसा नाही. हालेलुया. मीठ कसं असतं मला सांगा? खारट. आणि किती टाकलं जातं? मुठभर का चिमूटभर? किती? चिमूटभर. हालेलुया. मीठ खारट आहे, पण तुम्हाला माहितीये, तुम्ही आता इथं जेवण चालू, किती लोकांचं जेवण असेल अंदाजे? 500 लोक धरू. किती लोक? 500 लोकांचं जेवण असेल समजा या ठिकाणी चालू. मोठं पातेलं ठेवलेलं आहे भाजीचं, बरोबर आहे ना? एवढं सर्व टाका त्याच्यामध्ये. मसाला टाका, चिकन टाका, सगळ्या गोष्टी टाका, फक्त काय टाकू नका? मीठ. मला सांगा, मसाल्यापेक्षा कमी काय लागतं? तेलापेक्षा कमी काय लागतं? चिकन पेक्षा कमी काय लागतं? मीठ. पण जर मीठच टाकलं नाही त्या भाजीला चव येईल का? नाही. म्हणजे ते कमी आहे तरी सुद्धा त्याच्यामुळे पूर्ण भाजीला काय येते? ख्रिस्ती लोक जास्त आहेत का जगामध्ये? जास्त आहेत का? ते कमीच आहेत, पण लक्षात घ्या, यांच्यामुळे जगाला चव आहे. आमेन. देव जगावर जी कृपा करतो ना, या मुठभर मिठामुळे आहे. हालेलुया. 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 सदोम आणि गमोरामध्ये फक्त लोटाचा परिवार होता, तरी देव दया करत होता त्यांच्यावर. आमेन. कारण ते मीठ होतं. बोला, ते काय होतं? मीठ होतं. प्रभू म्हणतो, लोटाला जोपर्यंत तुम्ही इथून जात नाही तोपर्यंत मला काहीच करता येणार. शेवटी देवदूताने हाताला धरून त्यांना ओढून बाहेर काढलं. तेव्हा सदोम आणि गमोराचा नाश झाला. तोपर्यंत नाश झाला कारण लोट आणि त्याचा परिवार देवासाठी मीठ होते. मला काय होते? हालेलुया. ज्या दिवशी देवाची मंडळी या जगामधून घेतली जाईल, मीठ निघून जाईल. हालेलुया. जगाची चव निघून जाईल. जगातली शांतता, जगातला आनंद, जगातलं प्रेम निघून जाईल. हालेलुया. जोपर्यंत देवाची मंडळी ह्या जगात आहे ना, जगात मीठ आहे. बोला, काय? जगात मीठ आहे. जगामध्ये प्रेम आहे, जगामध्ये दया आहे, जगामध्ये शांती आहे, जगामध्ये आनंद. ज्या दिवशी मंडळी घेतली जाईल, त्या सगळ्या गोष्टी घेतल्या जातील. कारण मिठामुळे जेवणाला काय असते? आमेन. आणि तुम्ही आणि मी जगाचं काय आहोत? हालेलुया. किती मोठी उपमा दिली देवाने. आमेन. असं जीवन जगा की तुम्ही देवाचे मीठ असलं पाहिजे. हालेलुया. तुमच्या बोलण्याने, तुमच्या वागण्याने इतर लोक आशीर्वादित झाले पाहिजे. हालेलुया. जुना स्वभाव, जुने विचार, जुन्या सवयी, जुनं बोलणं, जुन्या सगळ्या गोष्टी काढून फेका बाहेर. काढून फेका. आमेन. आणि देवाचा स्वभाव त्याच्या जवळ या, शोधा त्याला. आमेन. गुप्त निधी प्रमाणे त्याला उघडून काढा. उलट्याप्रमाणे त्याचं देवाची इच्छा. गर्दीमुळे जगत्याला येशू ख्रिस्त दिसत. आज जगामध्ये खूप ख्रिस्ती लोक आहेत, हे तरी येशू दिसत. 12 शिष्य होते येशूचे. किती शिष्य होते? 12. पण त्या 12 शिष्यांनी जगाला येशू दाखवला. बोला, कोणाला येशू दाखवला? बोला, कोणाला? त्या काळामध्ये मोबाईल होता का? इंटरनेट होतं का? टीव्ही होता का? तरी सुद्धा जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत येशूची सुवार्ता त्यांनी गाजवली.
आमेन. आमेन. किती जणांनी? 12. बोला किती जणांनी? 12. आज तर हजारोच्या संख्येने ख्रिस्ती लोक आहेत, तरी सुद्धा गावातले सुद्धा लोक उद्धार प्राप्त करत आहेत. तेच नाशाकडे चालले. मंडळीचाच त्या ठिकाणी तमाशा होत चाललाय. खरं की खोटं आहे? सांगा ना मला. 12 प्रेषितांनी जग हलवून सोडलं. मला 12 प्रेषितांनी, आपण तर 1200 जरी असलो तरी गाव सुद्धा हलत. समजतंय का मी काय सांगतो? गाव सुद्धा हलत. आणि त्या 12 जणांनी काय हलवलं? बोला बोला काय? ती गर्दी नव्हती. आमेन. ते 12 जण जे होते ती गर्दी नव्हती, ते विश्वासणारे होते. आमेन. ते आत्म्याने चालणारे होते, आत्म्याने भरलेले लोक होते. मी तुम्हाला सांगतो, एक व्यक्ती आत्म्याने पेटला ना, तो सहज एका गावाला बदलू शकतो. आमेन. सहज म्हणतोय मी, एका गावाला बदलू शकतो. कारण बायबल म्हणतो, येशू म्हणतो, मी तुम्हाला माणसं धरणार. आमेन. काय धरणार? करी माणसे. व्यर्थ जाणार. हालेलुया. 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 जक्कय गर्दीमुळे येशूला बघू शकत नव्हतं. आज पण अनेक लोक येशू ख्रिस्ताला शोधतायत, बघायची इच्छा आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे, पण ख्रिस्ती लोकांचं वागणंच त्यांना येशूला बघू देत नाही. यांच्यातच प्रेम नाही करत. ते म्हणतात काय यांचा देव खरा, यांचंच काही खरं नाही तर काय यांचा देव, हेच आजारामध्ये, हेच बंधनामध्ये, तर काय तुम्ही म्हणतात की तुमचा देव जिवंत आहे. लक्षात घ्या, आपल्या वागण्यामुळे, आपल्या जगण्यामुळे आज लोकांना येशू दिसत नाही. हालेलुया. असं वागा, असं जगा की तुमच्या जीवनाद्वारे ख्रिस्त दिसेल. आमेन. 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 पुढे वाचा. तेव्हा तो पुढे धावत जाऊन, मग जक्कयाने विचार केला, अरे ही गर्दी मला येशूला पाहू देत नाही. मग जक्कयाने काय म्हणायचं? चला आपल्या आपल्या घरी जाऊ, आपले आपले पैसे कमवू. केलं तसं त्याने? नाही. मग काय केलं त्याने? बायबल मध्ये पुढे धावत गेला. त्याच रस्त्याने पुढे धावत गेला. हा. त्याला पाहण्यासाठी उंबराच्या झाडावर चढला. कुठे चढला? उंबराच्या झाडावर. कुठे चढला? उंबराच्या झाडावर. आमेन. आमेन. जक्कई काय होता? ठेंगणा. नीट लक्ष. कोणाला बघायचंय? येशूला. आणि कशावर जाऊन चढला? उंबराच्या झाडावर. जक्कई कसा होता? श्रीमंत. बोला कसा होता? श्रीमंत. तो काय होता पदाने? मुख्य जकातदार. मुख्य जकातदार. पैसेवाला होता, करोडपती होता. मग मला एक सांगा, जर पैसेवाला असेल कपडे कसे घालत असतील? चांगले. चांगले. बरोबर आहे ना? महागडे कपडे. बोला कसे कपडे? गळ्यामध्ये, हातामध्ये, अंगठ्यांमध्ये सोनं असेल. बरोबर आहे की नाही? हा. चांगले बुट घातलेले असतील. बरोबर आहे की नाही? कारण तो कसा होता? पैसेवाला. बोला कसा होता? हा. आता मला एक सांगा, एक चांगले कपडे घातलेला व्यक्ती, हातात अंगठ्या घातलेला व्यक्ती, गळ्यात सोन्याची चेन घातलेला व्यक्ती, पायात बुट घातलेला व्यक्ती कुठे जाऊन बसलाय? बोला कुठे जाऊन बसलाय? जर शिंदे सरांना असंच तुम्ही झाडावर चढताना आणि झाडावर बसताना पाहिलं तर तुम्हाला काय वाटेल? इथं बाजार कुठे भरतो? पिंपण्याला जातात. समजा रोडच्या बाजारात कधी असतो? मंगळवारी रोडचा बाजार असतो. समजा तुम्ही बाजारात गेले आणि बाजारामध्ये एखादं झाड आहे, समजा कसलं? उंबराचं. बोला कसलं झाड आहे? आणि त्या उंबराच्या झाडावर शिंदे सर सूट बूट घालून मस्त त्या ठिकाणी इनबिन करून बसलेले आहेत. तुम्हाला काय वाटेल? नाही नाही, शिंदे सरांचं डोकं एक सूडबूड घातलेला व्यक्ती फळ तोडायला वर चढत नाही. हालेलुया. जर मी पगारी माणूस आहे, माझ्याकडे पैसा आहे, तर मी फळ तोडणार नाही, फळ विकत घेईन. हालेलुया. कळते का तुम्हाला? मी झाडावर चढणार कशाला? वर जाऊन तगडे तोडू माझ्यासोबत. पण ज्या वेळेस तुम्ही एका चांगला सूडबूट घातलेल्या व्यक्तीला जर एखाद्या झाडावर चढताना पाहिलं आणि तिथं बसलेला आहे तो, असं तुम्ही पाहिलं बाजारामध्ये, लोक येतात जात आहेत आणि हा झाडावर बसलाय, तुम्ही नक्की म्हणाल या शिंदे सरांचं डोकं याचं काही खरं? कुठं बसलाय? विचार करा, जक्कयाला लोक कसे बघत असतील. हा मुख्य जकातदार. हा कोण आहे? हा आपल्या गावातला सगळ्यात श्रीमंत व्यक्ती. बोला हा सगळ्यात श्रीमंत. आणि आज याचं डोकं कुठे जाऊन बसलाय? आतापर्यंत खुर्चीवर बसणारा, आतापर्यंत सोप्यावर बसणारा, आतापर्यंत त्याच्या आसनावर बसणारा, पण आज कुठे जाऊन बसलाय? आजपर्यंत बसणार होता, आज कुठे बसलाय? झाडावर. लोक हसत असतील कारण कसा होता? बुटकं कुठे जाऊन बसलं? झाडावर जाऊन बसलं.
अरे याला अक्कल नाही का, येडा झाला का काय, हा कसं काय उपराच्या झाडावर चढला, सगळे लोक हसत असतील. त्याला काही फरक पडत नाही, कारण त्याला कोणाला बघायचं होतं, कोणाला बघायचं होतं. हालेलुया. मी अपमानित झालो तरी चालेल, लोकांनी मला काही म्हटलं तरी चालेल, लोक माझ्यावर हसले तरी चालतील, पण मला कोणाला बघायचंय, मला कोणाला बघायचंय, याला म्हणतात शोधलं. आमेन, आमेन. जेव्हा तुम्ही खऱ्या मार्गात देवाच्या चालायला लागाल ना, लोक तुम्हाला काय करतील, ओढतील मागं. कोणीच तुम्हाला धक्का मारणार नाही. वाईट गोष्टीसाठी सगळे ढकलतात. हालेलुया. एखाद्याने दारू सोडली की दुसऱ्याच दिवशी त्याला एक भेटतो, चल मी तुला पाजतो, चल मी तुला पाजतो. आणि जो पिणारा असतो ना त्याला कोणी रावण्या करून मी पाजत, पण ज्यांनी सोडली त्याला दुसऱ्याच दिवशी कोणीतरी म्हणतो, चल मी आज तुला सगळा करतो. हालेलुया. आतापर्यंत गावठीवर होता, आतापर्यंत देशी प्यायचा, दुसऱ्याच दिवशी त्याला म्हणतात, चल आज आपण बार मध्ये जाऊ, इंग्लिश पाजतो. कोणती पाजतो? चांगल्या गोष्टींसाठी कोणीच तुम्हाला सपोर्ट करणार, वाईट गोष्टींसाठी सगळे खड्ड्यात ढकलायला तयार असतात. हालेलुया, हालेलुया. नीट लक्ष द्या. काही माझे मित्र पण मला भेटतात, जुने मित्र, जेव्हा मी त्यांच्यासोबत प्यायचो खायचो, मला भेटल्यावर ते म्हणतात, तू कसं काय सुधारलं, काय म्हणतात ते, तू कसं काय सुधारलं, मला काय पोटात दुखतंय, मी सुधारलो. मग सुधारलो ते वाईट झालं का चांगलं झालं, चांगलं झालं का वाईट झालं. हालेलुया. हा काहीच करत, आता मी प्रभूची सेवा करतोय, चांगलं करतोय का वाईट करतोय, मी देवाची सेवा करतोय, देवाचं वचन गाजवतोय, रात्रंदिवस इकडे तिकडे पळत फिरतोय, नोकरी बी करतो, शाळा बी करतो आणि प्रभूची सेवा बी करतोय, चांगलं आहे का वाईट आहे. तरी पण लोक मला येऊन म्हणतात, शाळेत केव्हा काय म्हणतात, शाळेत दोन सेवक मला भेटले गेल्या दिवसामध्ये. त्यांनी मला विचारलं, आम्ही असं ऐकलं तुम्ही नोकरी सोडली. मला काय विचारतात, आम्ही असं ऐकलं तुम्ही नोकरी सोडली. अरे आनंद करा, एक व्यक्ती नोकरी करून प्रभूची सेवा करतोय, तर तुम्ही कशावर चितले, यांनी नोकरी सोडावी. हालेलुया. ज्या दिवशी माझा प्रभू सांगेल मी सोडेल, आमेन, पण त्याने सांगितलं पाहिजे, तुम्ही सांगितल्यावर सोडणार नाही. ज्या दिवशी माझा प्रभू म्हणेल ना, त्याच्यासाठी मी नोकरी सोडेल. हालेलुया. आज सुद्धा रात्रंदिवस प्रभूसाठी मी झटतोय, त्याची सेवा करतोय. मला माहितीये मला सेवा करावीच लागेल, कारण त्याने मला पापातून काढलेले. हालेलुया. मी तेव्हाच मेलो असतो, त्याने मला जीवन दिलेलं आहे. हे जीवन नोकरीसाठी नाहीये, हे जीवन पैसे कमवण्यासाठी नाहीये, हे जीवन माझ्या प्रभूसाठी. हालेलुया. पण लोकांना पाहावलं जात, दारू पिऊन पडलो असतो ना, इकडे तिकडे फिरलो असतो ना, लोक बरं असं राह. पण एखादा सुधारला आणि प्रभूच्या सेवेत लागला ना, लोक म्हणतात, हा कसं काय चांगल्याला कोणी मदत करत, सगळे खेकडे आहेत आपल्याकडे. काय खेकडांना एका टप मध्ये ठेवा आणि मस्त आरामात झोपून जा, सगळे जिवंत असतात, आणि एक पण वर निघत नाही. का बरं? प्रॉब्लेम हा आहे, एक चढायला लागलं का दुसरं खालून ओढतो. अडचण काय माहिती का, एक वर बिचारं यायला लागलं का दुसरं काय करतं, खालून ओढतं. म्हणून त्याला माहिती असतं, ज्याने पकडलेलं हे काय वर येणार नाही, आरामात झोपा. हालेलुया. आपले लोक पण तसेच आहेत, दुसऱ्याला पुढे जाऊ देणार नाही. माती टाकायला सगळे पुढे राहतात, कबरेत कुठं माती टाकायला सगळे पुढे, पण उकरायला कोणी येणार नाही, मातीतून काढायला कोणी येणार, खड्ड्यातून बाहेर काढायला कोणी येणार नाही. हालेलुया. जगत्यावर हसत असतील, अरे हे बुटकं कुठं जाऊन बसलं, हसत असतील, एवढा पैशावाला झाडावर बसला. पण जगत्याला कोणाला बघायचं होतं, त्याने लोकांकडे बघितलं, लोकांच्या हसण्याकडे बघितलं नाही, कारण त्याला फक्त कोणाला बघायचं होतं. आमेन. पटकन वाचा. मग येशू त्या ठिकाणी येता दृष्टीवर करून त्याला म्हणाला, जक्क्या त्वरा करून खाली ये, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. तेव्हा त्यात मी त्वरेने खाली. येशू पर्यंत गेला का येशू जक्क्यापर्यंत आला? येशू जक्का येशू पर्यंत गेला का येशू जक्क्यापर्यंत आला? कारण कोण शोधत होता त्याला? हालेलुया. मनापासून जेव्हा तुम्ही देवाला शोधतात ना, स्वतः देव तुमच्यापर्यंत येईल. आमेन. हालेलुया. फक्त मनापासून त्याला शोधा. मी तुम्हाला सांगतो, देवाला माहितीये हे मला शोधू शकत नाही, पण प्रयत्न करा, देव स्वतः तुमच्या समोर येईल.
आमेन आमेन. येशू ख्रिस्त स्वतः झक्क्या समोर आला, त्या झाडाखाली येऊन उभा राहिला आणि त्याच्याकडे पाहिलं. काय म्हटलं येशूने? जक्क्या त्वरा करून खाली ये, जक्कया खाली उतर, कारण आज मला तुझ्या घरी उतरायचे आहे. आज मला तुझ्या घरी यायचंय नाही म्हटलंय. काय म्हटलंय? उतरायचं. उतरायचंय. मला काय म्हटलंय? यायचं म्हणजे काय? चहा पाणी करेल आणि निघून जाईल. उतरायचं म्हणजे काय? मुक्काम. मुक्काम. मला उतरायचं म्हणजे काय? मुक्काम. हालेलुया. हालेलुया. जक्कयाने स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता. त्याने फक्त एवढा विश्वास ठेवला होता, मला येशूचं फक्त तोंड बघायचं. आमेन. येशूचा चेहरा बघायचा आहे. हालेलुया. ती तहान भूक होती त्याला, म्हणून जक्कय झाडावर चढला, कामधाम सोडलं, पण खऱ्या मनाने त्याला शोधत होता ना. येशू आला आणि येशूने नाव घेतलं त्याचं आणि म्हटलं जक्कय. पूर्ण गर्दीत येशूला कोणाचं नाव माहिती नव्हतं, फक्त कोणाचं नाव माहिती होतं? कारण खऱ्या मनाने कोण शोधत होतं? गर्दी होऊ नका, खऱ्या अंतकरणाने शोधणारे व्हा. आमेन. जेव्हा खऱ्या मनाने तुम्ही त्याला शोधाल, देवाला तुमचं नाव समजेल. आमेन. देव तुम्हाला नावानिशी ओळखायला लागेल. हालेलुया. जक्क्याला येशू म्हणतो, जक्कया खाली उतर, कारण मला आज तुझ्या घरी उतरायचं. यायचं नाही, मला उतरायचं. आमेन. विचार करा जक्कया किती खुश झाला असेल. प्रभू, मी तो विचार पण केला नव्हता तू माझ्याशी बोलशील असं, पण तू तर डायरेक्ट म्हणतोय मला तुझ्या घरी राहायचंय. हालेलुया. जक्कयाचा आनंद गगनात मावत असेल. आमेन. आमेन. खऱ्या मनाने शोधा. मी तुम्हाला सांगतो, प्रभू तुमच्या सोबत राहायला तयार. हालेलुया. चर्च मध्ये येशूला भेटण्यासाठी येऊ नका, त्याला घेऊन जाण्यासाठी. आमेन. कुठे घेऊन जायचं आपल्याला? घरी. तुला कुठे घेऊन जायचं? तर आपला प्रॉब्लेम काय? येशूला म्हणतो तू चर्च मध्येच राहा, एवढं बांधलं कशासाठी? पुढच्या रविवारी परत तुला भेटायला येऊ. आमच्या घरी कसं असतं, टीव्ही बघितल्याशिवाय दिवस जात, मोबाईल मध्ये फोटो घातल्याशिवाय दिवस जात नाही, एकमेकांशी थोडं भांडण झाल्याशिवाय दिवस जात नाही, थोड्या शिव्या दिल्याशिवाय आमचा दिवस जात, 2 नंबरचं कमवल्याशिवाय आमचा दिवस जात, दारू प्यायल्याशिवाय दिवस संपत, तंबाखू खाल्ल्याशिवाय करमत. तू काय करशील घरी येऊन? तू इथंच थांब. कुठं? चर्च. हे बांधलंय ना तुझ्यासाठी, कुलूप लावून जातो त्याला कोंडून. आपण त्याला म्हणतो बाहेर निघायचं, इथंच थांबायचं. हालेलुया. आणि प्रभूची इच्छा काय? इथं राहायची का तुमच्या सोबत यायची? बोला कुठे यायची? प्रभूला आपल्या घरी आपल्या सोबत घेऊन जा. आमेन. देवाची इच्छा आहे की त्याने तुमच्या सोबत राहा. हालेलुया. पण जेव्हा देव आपल्या सोबत राहील, मी टीव्ही बघू शकत, मोबाईल मध्ये घाण बघू शकत, शिव्या देऊ शकत, दारू पिऊ शकत, तंबाखू खाऊ शकत, हे सोडायचं नसतं. म्हणून देवाला घरी घेऊन जायचं. हालेलुया. ज्या दिवशी सगळे पाप सोडायची तयारी असेल ना, त्या दिवशी प्रभू तुमच्या घरी. आमेन. बायबल म्हणतो पुढे काय झालं वाचा. तेव्हा त्याने त्वरेने खाली उतरून आनंदाने त्याचे आगत स्वागत केले. जक्कय खुश झाला. जक्कयाने येशूचं आगत स्वागत केलं. पुढे हे पाहून सर्व लोक कुरकुर करू लागले. लोक काय करायला लागले? कुरकुर करायला लागले. काय कुरकुर करायला लागले? पापी मनुष्याच्या घरी हा उतरायला गेला आहे. येशू कोणाच्या घरी गेला? पापी मनुष्याच्या घरी गेला. हालेलुया. आता चांगलं झालं का वाईट झालं? हे चांगलं झालं का वाईट झालं? एक व्यक्ती सुधारला, चांगलं झालं का वाईट झालं? तरी लोक काय करायला लागले? कुरकुर. बोला काय करायला लागले? बाप्तिस्मा घेतला, येशूवर विश्वास ठेवला की जग काय करायला लागतं? कुरकुर. आतापर्यंत दारू पिऊन बायकोला कुत्र्यासारखा मारायचा, शेजारचा कोणी सोडवायला येत, आता दारू पिऊन सोडून दिली. कुठे जातो? चर्च मध्ये. बोला कुठे जातो? सगळा समाज काय करायला लागला? कुरकुर. हा काय झाला? सुधारला नाही, ख्रिस्ती झाला. हा काय झाला? याने धर्म बदलला. याने काय बदलला? धर्म नाही बदललं, याचा काय बदललं? जीवन बदललं. आमेन. आतापर्यंत बायकोला मारायचा, तुम्ही सोडवायला जात नव्हते. हालेलुया. दारू पिऊन इकडे तिकडे पडायचा, तुम्ही त्याला उचलून आणत नव्हते. तेव्हा कोणीच गेला नाही त्याला बस शिकवायला की सुधर रे बाबा, असं करू नको, तसं करू नको. तेव्हा कुरकुर नव्हते करत. आता सुधारला तर जग काय करतं? कुरकुर. बोला जग काय करतं? समाज काय करतो? याने धर्म बदलला, याने जात बदलली, हा आपला राहिला नाही, हा ख्रिस्ती झाला. असं अरे काही नाही झाला, त्याचं फक्त जीवन बदललं. आमेन. त्याला फक्त खरा देव घेतला. हालेलुया. त्याला कळलं की मी माणूस आहे, देवाने त्याच्या कृपेचं निर्माण केलंय आणि मी माणसा समान झालो. आमेन. जक्कयाच्या घरी येशू गेला. लोक कुरकुर करायला लागले की हा पापी माणसाच्या घरी गेला. पुढे वाचा पटकन. तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला. आता नीट लक्ष द्या, हे शेवटचं वचन.
तो उभा राहून प्रभूला म्हणाला, प्रभूजी पहा, प्रभूजी पहा, मी आपले अर्धे द्रव्य दरिद्रात देतो, अर्धी संपत्ती माझा अर्धा पैसा मी कोणाला वाटून देतो, गरिबांना वाटून देतो. पुढे, आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले 2 असेल नंबरने जो पैसा मी कमवला असेल ना, तर ते चोपट परत करतो. परत करतो. 4 पट. याचा अर्थ जर तुमच्याकडून 10 रुपये 2 नंबरचे कमवले असतील तर किती देईल तुम्हाला परत? 40. हालेलुया. हालेलुया. एका दिवसात जक्कय श्रीमंताचा काय होऊन गेला? कंगाल. कोणासाठी? येशूसाठी. हालेलुया. सगळा स्वतःचा फायदा एका दिवसात त्यांनी सोडून दिला. आमेन. पुढे वाचा. येशूने त्याला म्हटले, तेव्हा येशूने त्याला म्हटले, आज या घराला तारण प्राप्त झाले आहे. ह्या घराला काय प्राप्त झाले? तारण. आमेन. 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 जेव्हा येशू आपल्या सोबत येतो, आपल्या घरी येतो ना, तुम्ही चुकीचं सोबत काही ठेवू शकत, पाप तुमच्या सोबत राहणार, कारण स्वतः देव तुमच्या सोबत. आमेन. 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 पिणारा, खाणारा, सगळे वाईट कर्म करणारा मी होतो, पण जेव्हा तो माझ्या सोबत आला, मी त्याच्या सोबत आलो ना, सगळं चुकीचं निघून. आमेन. राहूच शकत नाही. हालेलुया. जक्कय एका दिवसात सगळं देऊन टाकलं. प्रभूला म्हटलं, प्रभू तू माझ्या घरी आला ना, हेच महत्वाचं आहे. आमेन. हा पैसा तर मी कसाही श्रमाने कमवून घेईल, कष्ट करून कमवून घेईल, मला हे 2 नंबरचं नकोय. हालेलुया. सगळं गरिबांना वाटलं, चौपट परत करून टाक आणि मग प्रभू म्हणतो आज. आमेन. किती जणांना वाटतं येशूने माझ्या सोबत राहावं? वाटतं का? आज त्याला प्रार्थना करा मनापासून, प्रभू आमच्या घरी. हालेलुया. आम्ही तुला शोधतोय, तू आमच्या घरी. पण सगळं चुकीचं सोडावं लागेल, पाप सोडावं लागेल, वाईट बोलणं सोडावं लागेल, घाण विचार सोडावे लागतील, वाईट सवयी सोडाव्या लागतील. हालेलुया. जर याची तयारी असेल ना, आज प्रभू तुमच्या घरी. आमेन. त्याला बंगलाच लागतो असं काही नाहीये. झोपडी असेल तरी तो आनंदाने येईल. हालेलुया. पत्र्याचं घर असेल तरी आनंदाने येईल. हालेलुया. काही फरक पडत. तुम्ही उघड्यावर जरी राहत असाल तरी माझा प्रभू तुमच्यासोबत राहायला तयार आहे. आमेन. आमेन. ज्याने जन्मच गायच्या गोठ्यामध्ये घेतला, तो तुमच्यासोबत का नाही राहत? आमेन. हालेलुया. आज मनापासून प्रार्थना आहे, प्रभू आज तुला आम्ही मनापासून शोध, तू आमच्यामध्ये, तू आमच्या घरात आमच्या सोबत आणि आमचं जीवन. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुम्ही बदलाल तुमचं गाव बदलेल, तुम्ही बदलाल परिसर बदलेल, तुम्ही बदलाल जग बदलेल. आमेन. हालेलुया. मंडळी बदलायसाठी प्रार्थना करू नका, स्वतःला बदलायसाठी प्रार्थना. आमेन. जर मी बदललो तर सगळं बदलू शकतो. हालेलुया. आजकाल जगात वेगळ्याच प्रार्थना चालू आहे. देवा तू यांना बदल, देवा तू सरकार बदल, देवा तू ह्या लोकांना बदल, विरोध करणाऱ्यांना बदल, छळ करणाऱ्यांना बदल, पापात असलेल्यांना बदल. नाही, चुकीच्या प्रार्थना करू नका. देवाला म्हणा, देवाला तू. हालेलुया. जेव्हा एक व्यक्ती खरा बदलला ना, तो अनेकांना बदलला. आमेन. आमेन. बस देवाकडे मागा, मला बदल. हालेलुया. डोळे झाकून प्रार्थना. सर्व शक्तिमान आमच्या जीवनामध्ये तुला धन्यवाद देतो. महान अद्भुत परमेश्वर, आज तुझ्या लेकरांशी तू बोललाय. तुझी इच्छा आहे की तू आमच्या सोबत राहावं. तुझी इच्छा आहे प्रभू की आम्ही तुला प्राप्त करावं. तुझी इच्छा आहे आम्ही उद्धार प्राप्त करावा. तुझी इच्छा आहे प्रभू की तू आमच्या सोबत राहा. माझा देवा, तू आम्हाला सहायता कर, तू आम्हाला मदत कर. ज्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोललाय, केवळ ऐकणारे नाही, त्या वचनावर विश्वास प्रभूजी 30 पट 60 पट 100 पट फळ देणारा आमचं जीवन असू दे. माझ्या देवा, तुझं वचन आम्हा प्रत्येकाच्या आत्मिक जीवनासाठी आशीर्वादाचं कारण करतो. हो प्रभू, अजून देखील ज्या चुका, जे पाप आमच्या जीवनामध्ये आहेत ते काढून टाक आणि प्रभू आम्हाला शुद्ध कर, पवित्र कर. तसं जक्कयाने सर्वस्व देऊन टाकलं, आम्ही आमचं सर्वस्व देण्याची तयारी ठेवावी यासाठी कृपा. जे वचन पेरलं गेलंय प्रभू, ते अनेक पटीने फलदायी कर. सैतानाला चोरून घेऊ देऊ नको देवा. तर त्या वचनावर विश्वास चालण्यासाठी आम्हाला सर्व आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुझा प्रार्थना येशू प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावात.